जय हिंद मित्रांनो. 15 ऑगस्ट येत आहे. चौका चौकात आता तिरंगा फडकेल, लोकांच्या गाड्यांना झेंडे लागतील. त्यासोबतच प्रत्येकाच्या स्टेटसवर मेरा भारत महानचे स्टेटस लावून आपण मोठे देशभक्त असल्याचा आव आणू. पण मला एक प्रश्न आहे की 16 ऑगस्ट येताच तुमचे हे देशप्रेम, तुमची ही देशभक्ती नेमकी कोणत्या अंधाऱ्या कोठडीत जाऊन लपते? वर्षाच्या 363 दिवसांमध्ये देशाच्या नियमांची पायमल्ली करायची, रस्त्यावर कचरा टाकायचा, भ्रष्टाचाराचे भागीदारी व्हायचं, लाच घ्यायची आणि द्यायची आणि फक्त 2 दिवस देशभक्त असल्याचा आव आणायचा. खरंच हे योग्य आहे का? आपल्या देशामध्ये सध्या पेपर लीकचे घोटाळे, भ्रष्टाचाराचे घोटाळे, कॉर्पोरेट सेक्टरमधील आर्थिक लूट, त्यासोबतच नको काय काय गोष्टी घडत आहे आणि तुम्ही आम्ही जर आजही तोंड बंद करून आपण या देशामध्ये राहत असो तर तुम्ही आणि मी गुन्हेगारच आहे. देशामध्ये एवढ्या गंभीर गोष्टी घडत असताना जो अन्यायाविरुद्ध आवाज उचलत नाही तो कधीच या देशाचा भक्त असू शकत नाही. नेहमी शांत राहणे, तटस्थ राहणे हा देखील एक गुन्हाच आहे, ही देखील एक गुन्हेगारीच आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासाला लटकले 23व्या वर्षी आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की अन्यायाविरुद्ध बंड पुकारा, अन्यायाविरुद्ध आवाज उचला. फक्त 2 दिवस त्यांच्या फोटोला हार घालण्यासाठी किंवा 2 दिवस देशभक्ती निभावण्यासाठी ते फासाला लटकलेले नव्हते, तर आपण अन्यायाविरुद्ध बोलायला हवं. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते. माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त 2 दिवस देखाव्याचे तुम्ही देशभक्त बनू नका, तर 365 दिवस या देशाचे जबाबदार नागरिक बना. या देशामध्ये कुठे काही वाईट घडत असेल, कुठे भ्रष्टाचार घडत असेल तर त्याविरुद्ध आवाज उचला. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घेणं देणं आहे असं म्हणण्यापेक्षा एक देशाचा नागरिक म्हणून आपली कर्तव्य निभावा, त्यासोबतच अन्यायाविरुद्ध आवाज उचला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा, त्यासोबत कमेंटमध्ये तुमचे मत सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. जय भीम, जय संविधान, जय भारत.